अमरावती इथं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेले महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे 200हून अधिक शिक्षकांचे दस्तऐवज बेपत्ता झाल्यानं अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी अमरावती येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयात शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली होती। मात्र या प्रक्रियेदरम्यान तब्बल 200हून अधिक शिक्षकांचे दस्तऐवज गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे संबंधित शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा प्रकार नेमका कसा घडला आणि यामागे कोण जबाबदार आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांनी आदिवासी विकास मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। यासाठी 2 वर्षापासून संघटनेने मी स्वतः आणि कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा केला, परंतु धक्कादायक माहिती अशी या ठिकाणी उपलब्ध झाली की 2004 चे यांचे मूळ दस्तऐवज आहे तेच गहाळ आहे। म्हणजे आज त्यांचे मूळ डॉक्युमेंट या डिपार्टमेंटमधून या ऑफिसमधून गहाळ होणे ही खूप गंभीर बाब आहे। खरं तर ही डॉक्युमेंट कोणी गायब केले, याचा हेतू काय आणि हे गायब करणारा कोण, यासाठी ताबडतोब चौकशी समिती नेमण्यात यावी असे मी निवेदन आदिवासी मंत्री यांनाही दिले आणि या ठिकाणी पण पुन्हा ताबडतोब चौकशी व्हावी यासाठी निवेदन सुद्धा दिले।